मंडळी, हलकी हलकी थंडीची चाहूल जाणवायला लागलेली आहे की नाही? मुंबईत सुद्धा यंदा थोडी लवकरच थंडी जाणवायला लागलेली आहे. सकाळच्या वेळेला मस्त गार वातावरण असतं आणि अशा छान गार वातावरणामध्ये गरमागरम हेल्दी सूप जर आपल्या समोर असेल तर किती मस्त, नाही का? तर आज आपण मल्टीग्रेन धान्यापासून बनवलेल्या पिठाचा सूप बनवणार आहोत. रेसिपी थोडीशी वेगळी आहे पण खूप छान आहे, कारण अशा प्रकारचे सूप्स आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात. शिवाय आपली जी लहान मुलं असतात, नानी मुलं असतात, जी भाकरी खाण्याच्या मूडमध्ये अजिबात नसतात किंवा त्यांना भाकरी खायला जमणारच सुद्धा नसेल, तर त्यांच्यासाठी खूप हेल्दी अशी रेसिपी आहे. शिवाय आपले डायबेटिक पेशंट असतील, ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे, बाहेर खाण्यावर खूप रेस्ट्रिक्शन्स असतं अशा लोकांना, तर त्यांच्यासाठी सुद्धा सोने पे सुहागा अशी रेसिपी आहे. शिवाय आपल्याला सुद्धा इतर दुखणी असतातच की नाही? वयाप्रमाणे मेनोपॉजमुळे आपल्याला बोन्सचा प्रॉब्लेम असतो, जॉईंट्सचा प्रॉब्लेम असतो, विटामिन कमी झालेलं असतं, कॅल्शियम कमी झालेलं असतं. आता हे सगळं भरून काढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे का, सोवीज यांनी मिलेटिक्स नावाचं हे प्रीमिक्स बाजारात आणलेलं आहे. हे प्रीमिक्स इतकं हेल्दी आहे ना की या प्रीमिक्समध्ये 9 प्रकारची धान्य वापरलेली आहेत, ज्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, उडीद डाळ, चणा डाळ, मेथी, मूग आणि मका अशी ही 9 धान्य त्यांनी वापरलेली आहेत. शिवाय हे प्रोडक्ट नो प्रिझर्वेटिव्ह, नो ॲडिटिव्ह्ज, वीट फ्रीमध्ये, म्हणजे यामध्ये गव्हाचा त्यांनी जराही वापर केलेला नाही. शिवाय मी सांगितलं त्याप्रमाणे डायबिटिक फ्रेंडली आहे, रिच इन फायबर आणि प्रोटीन सुद्धा आहे. तर या प्रीमिक्सपासनं आपण खूप छान मल्टिपल रेसिपीज बनवू शकतो, जसं की भाकरी, उत्तप्पा, डोसा, लाडू बनवू शकतो याचे. हे तर बनवू शकतोच, पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला थोडंसं वेगळं काहीतरी बनवायचं असेल तर याचे छान सूप्स बनतात, छान नूडल्स बनवू शकतात याचे. तर असे छान छान रेसिपीज आपण पुढे बघणार आहोत. पण आज आपण ह्या प्रीमिक्सपासनं हेल्दी असा सूप कसा बनवायचा ते पटकन बघून घेऊया. सूपसाठी भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. मी मटार, लाल भोपळा, टोमॅटो, गाजर घेतलेला आहे. सगळं बुडेल एवढं पाणी घालायचं आणि शिजत ठेवायचं. मसाल्यासाठी छोटा तुकडा आल्याचा, 4-5 काळी मिरी, अर्धा चमचा जिरं चांगलं कुटून घ्यायचं. उकडलेल्या भाजीचं पाणी सेपरेट करायचं आणि भाज्या चांगल्या बारीक करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर सोवीज यांचं मिलेटिक्सचं जे पीठ आहे ते 2 चमचे पीठ मी एका कपमध्ये काढून घेते आणि जे भाजीचं पाणी होतं त्यामध्येच पीठ घालून चांगली स्लरी तयार करायची. हे मिलेटिक्सचं पॅकिंग इतकं छान आहे ना, जेव्हा पाहिजे तेव्हा झिपलॉक ओपन करायचे आणि नंतर मग सील करून व्यवस्थित ठेवून द्यायचं. आता काय करायचं, उकडलेल्या भाज्या एका टोपात घ्यायच्या, त्यात वाटलेला मसाला, स्लरी घालायची, थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त उकळी आणून घ्यायची आहे आणि हा गरमागरम सूप एन्जॉय करायचा आहे. हे प्रीमिक्स तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर पटकन फोन करा आणि आजच तुमची ऑर्डर बुक करून ठेवा.